प्रेषिश्री 11 संघाचा प्रिन्स ठरतोय सामनावीरचा पुरस्कार। आणि मी विशाल कोळी याला देखील मी विनंती करतोय त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन तुम्हाला एक सन्मानित केला जातोय। एका चोकोबार फॅमिलीची एक जर्सी दिली जाईल तुम्हाला या स्पर्धेसाठी। आम्हाला या स्पर्धेमध्ये आम्हाला जे 24 संघ लाभले त्या 24 संघांची अरेंजमेंट करून दिली ती म्हणजे एक्विरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मिस्टर विशाल कोळी, त्याचप्रमाणे आम्हाला 40+ तालुका हाफ साठी आम्हाला जी मदत लाभली संघांचं अरेंजमेंट करण्यासाठी ते विशाल कोळी आणि महेश पागदरे सर यांचं देखील धन्यवाद। संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला संघांची अरेंजमेंट करून दिली एक्विरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर मिस्टर विशाल कोळी यांना देखील मी विनंती करतो त्यांनी येऊन आपला सन्मान। आणि मला वाटतं विशाल कोळी यांनी त्रिफळा उद्ध्वस्त केला होता एका फलंदाजाचा आणि 200 रुपयाचा मानकरी ठरले होते विशाल कोळी, तो देखील तुम्ही स्वीकारायचा आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स प्रेषिश्री 19 बोरोली संघ प्रिन्स ठरतोय या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार। मी विनंती करतोय राजेश भोंडरी यांना त्यांनी हा सामनावीरचा पुरस्कार प्रदान करायचा आहे। वेल प्लेड प्रिन्स। हे सर्व लेजेंड्स क्रिकेटर्स आहेत। हे जेव्हा यंग होते म्हणजे अजूनही यंगच आहेत ते, पण जेव्हा यंग होते तेव्हा या खेळाडूंनी अक्षरशः गाजवलं होते मैदान। फलंदाजाला संधी, पहिल्या चेंडूवर षटकार मारा, 200 रुपयाचा पारितोषिक पटकवा। विनंती करेन मिस्टर विशाल कोळी प्रोप्रायटर एक्विरा स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर विशाल कोळी ज्याने त्रिफळा उद्ध्वस्त केला होता, 200 रुपयाचा मानकरी ठरले आणि त्याचप्रमाणे आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी मदत केली। त्यांना चोकोबार फॅमिलीची एक जर्सी प्रदान केली जाईल, एक मान दिला जातोय। पहिल्या चेंडूवर 1 बाउन्स, 2 धावांवर समाधान मानावं लागेल। सलामीला आलेली जोडी चला दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। फलंदाजांची नावं गोलंदाजांची नावं आमच्यापर्यंत अजूनही पोहोचली नाही। क्रमांक 1 चा गोलंदाज राम। चला विशाल कोळी, विनंती आहे सन्माननीय विशाल कोळी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। 200 रुपयाचा पारितोषिक पटकावलं होतं, त्याचप्रमाणे आम्हाला संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्ही मदत केली त्याचा एक मान द्यायचा आहे आम्हाला। तुम्हाला चोकोबार फॅमिली तर्फे एक जर्सी प्रदान केले जाते। आणि रिव्हर्सचा फटका चेंडू सीमारेषा पार चौकार जातोय, सुंदर असा फटका, सुंदर अशी फलंदाजी। तर 200 रुपयाचे मानकरी ठरतात। मी विनंती करतो रितेश यांना त्यांनी 200 रुपयाचं पारितोषिक विशाल कोळी यांना प्रदान करायचं चोकोबार ग्रुप तर्फे। आणि अजून एक त्यांना सन्मान केला जातोय, एक सन्मान दिला जातोय आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला मदत केली। धन्यवाद विशाल कोळी। हलकासा टोललेला मिडविकेटच्या दिशेने, त्याचप्रमाणे 200 रुपयाचा पारितोषिक त्रिफळा उद्ध्वस्त केला होता एका फलंदाजाचा, त्याच कारणास्तव त्याला 200 रुपयाचं पारितोषिक भेटलेलं आहे। तर सामन्याकडे वळूया। आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या। तर राम यांनी फलंदाजाची नावं अजून आमच्यापर्यंत पोहोचली नाहीत।
नॉन स्ट्राईक वरती स्वतः कर्णधार विशाल सचिन 11 कुर्ला विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली असा हा सामना रंगतोय. स्ट्राईक वरती अनिल, नॉन स्ट्राईक वरती सचिन. संघाचा कर्णधार संघ मालक देखील बोललं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्क्वेअर लेगला टोळावलेला चेंडू बीट करून जातोय, मात्र क्षेत्ररक्षकाने स्वतःला सावरलं. चेंडू हाताळला आणि सरळ फेकून दिला यष्टीरक्षकाकडे. 3 धावा काहीसा रोखू शकला नाही. या 3 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या येऊन पोचते ती 10 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चांगली रणनीती पाहायला भेटते विशाल सचिन 11 कुर्ला संघाकडून. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात राम यांनी. पुन्हा एकदा सज्ज. फक्त 4 ते 5 पावलांचा रनअप आहे गोलंदाजाचा. पुन्हा एकदा सज्ज. राम टू सचिन. बॅटची कडा लागून फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. एका धावावर समाधान म्हणावं लागेल. या एका धावने धावसंख्या पुढे सरकली जाते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 11. बिनबाद 11. विशाल सचिन 11 कुर्ला प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने घेऊन युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. धावसंख्या 11 झालेली आहे. आमच्याकडे 2 स्कोरर आहेत. दोन्ही स्कोररच्या धावसंख्या 11 झालेली आहे. बॅटची कडा लागून फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. एका धावावर समाधान म्हणावं लागेल. या एका धावाने धावसंख्या सरकली पुढे सरकली जाते. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती प्रथम फलंदाजी करत असताना विशाल सचिन 11 कुर्ला संघाचा 12 धावसंख्या. बिनबाद 12. सलामीची जोडी. नवीन गोलंदाज मोहन येतोय. क्रमांक 2 चा गोलंदाज. आतापर्यंत आतापर्यंत 5 मिनिटं खर्च केलेला आहे पहिले षटक हाताळण्यासाठी. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली संघाने 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा तुम्हाला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नवीन गोलंदाज. सुंदर असा चेंडू, मात्र डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच दीपेश दिंडेकर यांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावेने धावसंख्या येऊन पुढे पोचते ती 13 या धावसंख्येवरती. धावसंख्या 13. बिनबाद 13. विशाल सचिन 11 कुर्ला. फुलटच चेंडू मिडविकेटच्या दिशेने मारला होता. एका धावावर समाधान मानावं लागेल. या एका धावने धावसंख्या पुढे सरकली जाते 14 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली ती 14. बिनबाद 14. षटक टाकून झाले तर 1.1 षटक झालेलं आहे. धावसंख्या 14. पुन्हा एकदा सज्ज होतो मोहन.
पुन्हा एकदा सज्ज होतो मोहन टू सचिन. सलामीची जोडी. सुंदर असा फटका ऑन साइडला. ही ताकद आहे सचिन यांची. बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचे राज. धन्यवाद डीजे हरीश पाटील मॅन फ्रॉम कोपरी. पुन्हा एकदा सज्ज मोहन. मोहन यांच्या गोलंदाजीचा समाचार घेतला जातोय. पुन्हा एकदा सज्ज सचिन. सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत. वाईटचा इशारा येतोय पंच दीपेश दिंडेकर यांचा. 51 धाव मिळते. या 51 धावने धावसंख्या येऊन पोहोचते 21 धावसंख्येवरती. सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांदरम्यान. सचिन खास करून वैयक्तिक 5 चेंडू 14 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. पुन्हा एकदा मोहन. हलकासा टोळवण्याचा प्रयत्न मात्र हलकीशी अपील केली होती. दीपेश दिंडेकर यांनी अपील फेटाळून लावलेले आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल. सचिन याला धावसंख्या येऊन पोचते ती 22 या धावसंख्येवरती. सचिन स्वतः कर्णधार. धावसंख्या झाली ती 22. दुसऱ्या षटकातील 4था चेंडू. सुंदरसा चेंडू खोलवर टाकलेला चेंडू. हलकासा टोलेला मिड विकेटच्या दिशेने. 41 क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या साठी प्रयत्न. 2 धावा चित्त्याच्या चपाळीने पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. गुड रन इन बिटवीन द विकेट. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 24 या धावसंख्येवरती. या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. याच्यानंतर होणारा सामना कनकिलियन भांडूप विरुद्ध पीके सन्स डोंबिवली. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. या पहिल्या डावानंतर आपला नाणफेकीचा कौल होईल या 2 संघांदरम्यान. पुन्हा एकदा सज्ज मोहन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. साइड आर्म चेंडू. साइड आर्म ॲक्शन आहे. सुंदर असा चेंडू पायाला आदळला होता. मला वाटतं खेळाडूला दुखापत झालेली आहे. पाणी घेऊन जायचं आहे. चोकोबारचे व्हॉलंटियर्स पाणी घेऊन जायचं आहे. नाजूक ठिकाणी लागलेला आहे. टायमिंग स्टॉप केलं जात आहे. याच्यानंतर होणारा सामना कनकिलियन भांडूप विरुद्ध पीके सन्स डोंबिवली. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. या मैदानावरती अजूनही लाख मोलाच्या स्पर्धा देखील अजूनही येणं बाकी आहे. त्यामध्ये एकविरा चषक त्याचप्रमाणे आशापुरी चषक असे हे लाख मोलाचे स्पर्धा आपल्या भेटीसाठी येतील या मैदानामध्ये. त्यामध्ये देखील मला वाटतं 40+ हाफ असू शकतो. याच मैदानावर खेळवला जाईल. तर चोकोबार ग्रुप आयोजित भव्य दिवस टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व पहिले. या पहिल्या वर्षातील आजचा हा 3रा दिवस. पहिला दिवस बघितला गेला तर आयवन नाथो अँड कंपनी वसई कोलिवाडा संघ या संघाने फायनल 3चं तिकीट काढलं आहे. दुसऱ्या दिवसामध्ये विशाल कोळी अँड कंपनी एकविरा नायगाव या संघाने फायनल 3चं तिकीट गाठलं आहे. आणि सुंदर असा फटका दरम्यान चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स. चोकोबार चौकार. धन्यवाद. याच मैदानावरती
अजून एक भव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा येणार आहे. दीपेश दिंडेकर यांनी ही स्पर्धा अरेंज केलेली आहे. आर के एंटरप्राइसेस संघाचे आर के एंटरप्राइसेसचे प्रोप्रायटर रणजित किणी. प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 53,000 रुपये, तृतीय पारितोषिक 23,000 रुपये. आणि 23 तारखेला तुम्हाला 40+ तालुका हाफ पाहायला भेटेल या स्पर्धेमध्ये. ही स्पर्धा 21 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी या तारखेला याच मैदानावरती खेळवली जाईल. त्याचप्रमाणे एकविरा चषक देखील तुमच्या भेटीसाठी येणार आहे. याच मैदानावरची एक नावाजलेला एक चषक, एकविरा चषक पार्थिव येतोय. क्रमांक 3चा गोलंदाज. आतापर्यंत 2 षटक टाकण्यासाठी वेळ घेतलेला आहे तो म्हणजे 10 मिनिटं घेतलेले आहेत. आतापर्यंत 5 मिनिटं बाकी आहेत या षटकासाठी. पार्थिव येतोय. क्रमांक 3चा गोलंदाज. आकुटप्याचा चेंडू सरळ भिरकावून लावला आहे. थर्डमॅनच्या दिशेनं सुंदर असा फटका, रिव्हर्सचा फटका सचिन यांच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषा पार, चोकोबार चौकार. रिप्लाय पाहू शकता आपण. सुंदर असं थेट प्रक्षेपण आपल्याला डिका स्पोर्ट्स तर्फे पाहायला भेटते. 128 देशांमध्ये हे थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा सज्ज पार्थिव. पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय सचिन यांच्या मार्फत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची कडा लागून थर्डमॅनच्या दिशेने चेंडू दन दन दन, चोकोबार चौकार. तर तिसऱ्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 लागोपाठचे चौकार पाहायला भेटतात आपल्याला. सचिन यांच्या मार्फत वैयक्तिक 22 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते सचिन यांच्या मार्फत. पुन्हा एकदा पार्थिव. हॅट्रिकची संधी, 500 रुपयाचे मानकरी ठरू शकतात. मात्र बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 36 विदाउट लॉस. प्रमित कोळी यांचं देखील आगमन झालेलं आहे. फॅशन डिझायनर प्रमित कोळी. पुन्हा एकदा पार्थिव सज्ज होतोय. काहीसा कमबॅक केलेला आहे पार्थिव यांनी. आणि पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू सरळ भिरकावून लावलाय मिड विकेटच्या दिशेने आणि सुंदर असा झेल. पहिला आदरा बसतोय. सचिन यांच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. कर्णधार सचिन बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज अजित परब. एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात अजित परब. लेजंड क्रिकेटर आहेत. मोठमोठे षटकार मारण्यामध्ये माहीर. चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले होते. तदनंतर मात्र स्वतःला सावरलं. तिसरा चेंडू डॉट टाकला होता. 4थ्या चेंडूवर यश प्राप्त होते पार्थिव याला. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात सुंदर असा फटका. चेंडू 1 बाउन्स, चोकोबार चौकार. धन्यवाद DJ.
डीजे. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. अजूनही 1 मिनिट बाकी आहे हे षटक संपण्यासाठी. तिसरं षटक संपण्यासाठी 1 मिनिट बाकी आहे. 1 मिनिटात तुम्हाला एक चेंडू टाकून घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू पार्थिव. आखुट्याचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू निर्धाव जातोय. षटक संपते तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 40. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना विशाल सचिन 11 कुर्ला. आतापर्यंत सुंदर अशी फलंदाजी केले विशाल सचिन 11 कुर्ला संघाने. विपक्षामध्ये युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. खूप लांबचा प्रवास दिसतोय दोघांचा, दोन्ही संघांचा. क्रमांक 4चा गोलंदाज. गोलंदाजाचं नाव प्रवीण येतोय. क्रमांक 4चा गोलंदाज. सलामीला आलेला फलंदाज अजूनही तैनात. वैयक्तिक 6 चेंडू 11 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. सुंदर असा चेंडू, भन्नाड वेग. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 40. शेवटचे 5 चेंडू बाकी या डावातील. सुंदर अशी गोलंदाजी प्रवीण यांच्या तर्फे. पुन्हा एकदा सज्ज 8 ते 10 पावलांचा रनअप. पण मात्र अनिल यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. चेंडू सीमारेषा पार. चोकोबार षटकार. याच्यानंतर होणारा सामना कनक 11 भांडूप विरुद्ध पीके सन्स डोंबिवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होईल या दोन संघांदरम्यान. पुन्हा एकदा सज्ज प्रवीण. धावसंख्या 46. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. एका धावावर समाधान मानावं लागेल. तर या एका धावाने धावसंख्या येऊन पोहोचते ती 47. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3.3 ओव्हर्स. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. प्रवीण यांच्या गोलंदाजीतील शेवटचं षटक आहे. धावसंख्या 47. सुंदर असा चेंडू हलकासा टोलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न मात्र नकार दिलेला आहे. अनिल यांनी एका धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 48. पुन्हा एकदा सज्ज प्रवीण. पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा लागलेला आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जवळ येईल. चेंडू जवळ येईल मात्र झेल धरणीला दान केला जातोय. 1 धाव पूर्ण. 2 धावा आरामात पूर्ण होत आहेत आणि मला वाटतं 3रा धाव देखील आरामात पूर्ण करतायत. सुंदर अशी रन इन बिटवीन द विकेट पाहायला भेटते आपल्याला या दोन फलंदाजांदरम्यान. या 3 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 51 यावरती. शेवटचा चेंडू या डावातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या ती 51. अजित स्ट्राईकवर. गोलंदाजी मार्कवर प्रवीण. शेवटचा चेंडू. 8 ते 10 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा सज्ज प्रवीण. शेवटचा चेंडू अजित परबसाठी. खोलवर टाकलेला चेंडू. बॅटची कडा लागून थडम्यांच्या दिशेने. एका धावावर आणि मला वाटतं गचाळ असा यष्टीरक्षण म्हणावं लागेल. 2 धावा आरामात पूर्ण केल्या आहेत. मला वाटतं 3 धावा पूर्ण करतील. मैदानामध्ये काय चालू आहे आणि मला वाटतं धावचित 4था धाव देखील मला वाटतं जवळजवळ कंप्लीट झालेला पण मात्र धावचितच्या रूपानं बाद झालेले आहेत अजित परब. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 55 धावांचं आव्हान ठेवलं आहे. ते म्हणजे युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली आमच्या मागच्या बाजूला खेळाडू कक्ष आहे. स्वर्गीय अनिल दुबळेकर उर्फ
स्वर्गीय किरण दुबळेकर उर्फ भट्टा किरण, खेळाडू कक्ष मागे आहे ऐरोली. याच्यानंतर होणारा सामना कनक इलेव्हन भांडूप विरुद्ध पीके सन्स बोरिवली डोंबिवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होईल. कनक इलेव्हन भांडूप विरुद्ध पीके सन्स डोंबिवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यस दोन्ही कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेले आहेत. या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कॉल होईल. मी विनंती करतोय आमच्या या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धेसाठी जी पाण्याची सोय केली होती ते म्हणजे सन्माननीय जितेंद्र बोंडोरी यांच्यातर्फे या नाणेफेकीचा कॉल होईल. एका साईडला चोकोबार, दुसऱ्या साईडला गोल्डन किंग. पीके सन्स माझ्या डाव्या साईडला पीके सन्स डोंबिवली विरुद्ध माझ्या उजव्या साईडला कनक इलेव्हन भांडूप. कॉल कोण कनक इलेव्हन कॉल देतील. गोल्डन किंग आणि चोकोबार आलेला आहे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय तो म्हणजे पीके सन्स डोंबिवली. नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजूने घेऊन निर्णय काय असेल? निर्णय आम्ही एक 5 मिनिटं सांगतो, कारण की आमची एक गाडी मागे आहे, त्यांना रस्ता मिळत नाही, तर एक 5 मिनिटं द्या, आम्ही निर्णय सांगतो. ठीक आहे. या एकूणच मैदानाचा जर आढावा घेतला, चोकोबार ग्रुप आयोजित पहिलीच ही स्पर्धा आहे, पहिलाच एक प्रयत्न आहे. आयोजन नियोजन तुम्हाला कसं वाटतं? आयोजन छान आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे. आयोजन तर 40+ चांगलाच असतो आणि वसईला आम्ही बहुतेक दुसरा वेळ आलेलो आहे. धन्यवाद. जर कनक इलेव्हन भांडूप संघ जर तुम्ही नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फलंदाजी केली असते अगोदर. ओके. तर अजून निर्णय आला नाही पीके सन्स कडून. त्यांचे मला वाटतं खेळाडू अजूनही येणं बाकी आहे. तुम्हाला या स्पर्धेतील आयोजन नियोजन कसं वाटते? खूप छान आहे आयोजन इकडचं आणि मैदान पण खूप सुंदर आहे. या अगोदर तुम्ही या मैदानात कधी खेळले होते का? हो, खेळलो अगोदर 2 वेळा. 2 वेळा. तुमचा परफॉर्मन्स कसा होता या मैदानावरती? छान होता ओव्हरऑल. धन्यवाद. तर हे होते आमचे कनक इलेव्हन भांडूप संघाचे कर्णधार. कृपया थांबायचं आहे. या स्पर्धेचा एक आम्ही उपक्रम गाजवला होता की प्रत्येक संघाला आम्ही चोकोबार म्हणजे आईस्क्रीम, चोकोबार आईस्क्रीम प्रत्येक संघाला एक एक बॉक्स देतो. चोकोबार थंड करण्यासाठी ठेवले होते, नाहीतर ते मेल्ट होतील. तर टॉस बॉक्स मधून बातमी अशी आहे की पीके अँड सन्स डोंबिवली संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेऊन निर्णय अजूनही पेंडिंग आहे. थोड्याच वेळात आपल्याला निर्णय त्यांचा कळवण्यात येतील. तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. चांगला खेळ दाखवायचा आहे या मैदानामध्ये. धन्यवाद. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे डोंबिवली संघाने. हॅलो. तर चोकोबार आईस्क्रीम प्रदान केली जाते दोन्ही संघांना.
तर दुसऱ्या डावासाठी मी आमंत्रित करतोय पायगावचा गोड आवाज मिस्टर निशांत पाटील सर, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीषजी वैती. आपण पाहताय चॉकोबार ग्रुप आयोजित चॉकोबार चषक 2025 या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस सुरू असलेला सामना. आपल्याला दोन बलाढ्य संघामध्ये सामना पाहायला मिळतो. एका बाजूला विशाल 11 कुर्ला संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळतो. आणि प्रथम फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये विशाल 11 कुर्ला या संघाने धाफलकावरती धावा जर केल्या आहेत त्या आणि धाफलकावरती धावा केल्या त्या तब्बल 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केल्या. चला सामन्याला सुरुवात करा. पंच अधिकृत इशारा देतील. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय. पंचांकडे अपील केली आहे, परंतु इथे जर पाहिलं ना तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू टाकत असताना चांगल्या पद्धतीनं गोलंदाजीचं आकलन करतोय गोलंदाज या मॅचमध्ये. आणि इथे फलंदाज बाद झालेत पहिल्या चेंडूवरती, कारण यष्टीची झालेत की बॅटची कड लागली होती. हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. हो, पहिल्या चेंडूवरती विकेट या मॅचमध्ये. राम पहिल्या चेंडूवरती हिट विकेटच्या स्वरूपात बाद होतोय, परंतु जबरदस्त गोलंदाजी करतायत गोलंदाज. यावेळेस पहिला तर स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु अपयशी ठरलेत. अजून एक चांगला चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतो मॅक. चांगली गोलंदाजी करतायत. आणि एका बाजूला ऋषीला तुम्ही पाहताय. यावेळेस पाहिला तर चांगला बॅकफूट पंच एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये खेळलेत, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि ते एकदा मिळते फलंदाजाला. यावेळेस पहिला तर 2 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. मॅक पुन्हा एकदा यावेळेस चेंडूला हुक केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार येतोय. षटकार. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता अकूट टप्प्यात चेंडू होता, बॅकफूटला गेले आणि चेंडूला हुक केलाय आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज पार्थिवच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मॅक बॉलिंग ट्रॅकवरती आणि आतापर्यंत त्यांनी 9 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. पुन्हा एकदा यावेळेस समोरच्या दिशेने आणखीन एक दर्जेदार फटका पार्थिवच्या बॅटमधून. सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये येतोय. रोजी मार्केट आतापर्यंत भंडार गोलंदाजी केली.
ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट ग्रेट हिट आलाय. फलंदाज पार्थिवच्या बॅटमधून सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. मागील 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पार्थिवच्या बॅटमधून आले. चांगली बॅटिंग करतोय. सुरुवातीला जर पाहिलं तर राम हिट विकेट स्वरूपात बाद झालेत, परंतु एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पार्थिव चांगली बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. चांगली सुरुवात केलेली आहे या मॅचमध्ये, कारण या मॅचमध्ये जर पाहिलं तर 55 धावा युनायटेड स्पोर्ट्स एरोली या संघाला करायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा तुम्ही पाहताय. येणारे 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. जास्त वेळ खर्च होतोय. तुमच्याकडे 15 मिनिटाचा अवधी आहे 3 षटकांसाठी आणि पहिल्या षटकासाठी तुम्ही 4 मिनिटे खर्च केलेले आहेत आणि तुम्हाला जर पाहिलं तर फक्त 11 मिनिटामध्ये 2 षटकं टाकायची आहेत. अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 30 षटकामध्ये ॲड करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती विश्वजित यांना तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूला अडवलाय आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतील फलंदाजाला. फलंदाजाच्या खात्यामध्ये 2 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचते ती 17 या आकड्यावरती. अशाच प्रकारे चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. युनायटेड स्पोर्ट्स एरोली संघ नवी मुंबई विभागातून आज जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नायगाव कोळीवाडा अर्थातच वाल्मिकेश्वर या मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका यशस्वीरित्या खेळलेत. गॅपमध्ये ढकललाय परंतु वेग कमी होता फटक्याचा आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा मिळतील या चेंडूवरती फलंदाजाला. अगदी जर पाहिलं तर अनऑर्थोडॉक्स पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला आणि 2 धावा त्याला मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 19 या आकड्यावरती. एका बाजूला तुम्ही पार्थिवला पाहताय मैदानामध्ये आणि एका बाजूला ऋषी देखील चांगली बॅटिंग करतोय. सिंगल डबल्स या मॅचमध्ये ऋषी घेतोय आणि त्याच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा येत आहेत. चांगली भागीदारी करावी लागेल कारण 55 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. त्यामुळे मोठे फटके खेळणं देखील गरजेचं आहे फलंदाजांना. स्विचिटचा फटका ऋषीच्या बॅटमधून पॉइंटला फिल्डर आहे, त्याने झेल टिपलाय. आणखीन एक धक्का या मॅचमध्ये बसतोय. फलंदाज बाद. काय जबरदस्त कॅच कंप्लीट केली या पॉइंटला. कमालीचा झेल पाहायला मिळाला. स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न ऋषीने केला होता परंतु अपयशी ठरले. पॉइंटला असलेल्या फिल्डरनं चांगला झेल टिपलाय आणि अजून एक फलंदाज बाद या मॅचमध्ये होतोय. चांगला चेंडू टाकला होता विश्वजितनं परंतु ऋषीचा स्विचिटचा फटका फसला आणि पॉइंटला खूप छान पद्धतीने झेल टिपलाय आणि अजून एक धक्का या मॅचमध्ये युनायटेड स्पोर्ट्स एरोली या संघाला. परंतु चांगली गोलंदाजी करतायत विशाल सचिन 11 कुर्ला संघ या मॅचमध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. समोर जर पाहिलं तर फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली करतायत. 1 धाव मिळते. सेकंडचा कॉल नाही आहे, फक्त 1च धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. नवीन फलंदाज प्रवीण मैदानावरती दाखल झालेत आणि त्यांच्या बॅटमधून आपल्या धावा देखील पाहायला मिळाल्या. परंतु एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाज पार्थिव चांगली बॅटिंग करतो या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वजीतचा हा चेंडू अगदी जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न राहिला. इथे 1 धाव मिळते परंतु हा चेंडू वाईड आहे म्हणजे 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. प्रवीण एका बाजूला बॅटिंग करतोय आणि एका बाजूला पार्थिवच्या बॅटमधून आलेले 2 षटकार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. परंतु इथून देखील पार्थिवला या मॅचमध्ये आक्रमक व्हावं लागेल.
गतीमध्ये परिवर्तन केलं आहे, परंतु इथे जर पाहिलं तर यष्टीरक्षक मिस्टेक करतोय. अजून एक धाव मिळते एक्स्ट्राच्या स्वरूपात या मॅचमध्ये असंच म्हणावं लागेल, कारण चांगला चेंडू टाकला होता अभिजितनं, यष्टीरक्षकाने मिस्टेक केली आणि बाईच्या स्वरूपात या मॅचमध्ये धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 55 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत आणि आतापर्यंत 23 धावा युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या संघाने बनवल्या आहेत या मॅचमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, अगदी जर पाहिलं तर डिग आउट केला, खोदून हा फटका खेळलाय, परंतु डीपमध्ये जर पाहिलं तर लॉंग ऑनला फिल्डर आहे, फक्त सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा, म्हणजेच येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. हा षटक फार निर्णायक आहे. या षटकामध्ये चांगली बॅटिंग युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या संघाला करावी लागेल, कारण 12 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. सुरुवातीच्या 2 षटकांसाठी 10 मिनिटे खर्च केलेले आहेत गोलंदाजाने, परंतु हा षटक त्यांना 5 मिनिटांमध्ये टाकायचा आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 30 यार्ड षटकामध्ये लावावा लागेल, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज फायनलचा आणि शेवटचा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा आणि त्यामुळे वेळेवरती सामने खेळवणे फार गरजेचं आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अविनाशचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा फटका येतोय फलंदाज पार्थिवच्या बॅटमधून या मॅच मध्ये. पाहू शकता समोरच्या दिशेने लॉंग ऑनला काय फटका सजवलाय, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला पार्थिवच्या बॅटमधून. सरळ बॅटनं अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट हिट पाहायला मिळाला, ला जवाब स्ट्रोक आलाय. चांगली बॅटिंग करतोय पार्थिव या मॅचमध्ये. आतापर्यंत या डावामध्ये पार्थिवच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आपण पाहिलेत, म्हणजेच येणारे 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पार्थिवनं चांगली बॅटिंग केली आहे, परंतु एका बाजूला फलंदाज बाद होत आहेत. पार्थिव आणि फलंदाज जर पाहिलं तर एका बाजूला आपण पाहतोय प्रवीणला, चांगली भागीदारी ते दोन्ही फलंदाज करत आहेत आणि इथे जर पाहिलं तर चांगल्या धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, परंतु इथे जास्तीचा वेळ खर्च होतोय. लगेच सामन्याला सुरुवात करा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अजून मात्र 4 मिनिटांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांसाठी तुम्हाला आतापर्यंत 15 मिनिटे दिलेली आहेत, 11 मिनिटे खर्च झालेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. अविनाश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. शॉट फाईन लेगला फिल्डर होते, लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 31 या आकड्यावरती. चेंडू बॅटला ब्रश झाला होता आणि तदनंतर मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू गेला. इथे 1 धाव मिळाली फलंदाज पार्थिवला. पुन्हा एकदा अविनाश प्रवीणसाठी इथे पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑनला फिल्डर आहे तिथे. एकच धाव घेतली जाते, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे, कारण पार्थिव स्ट्रायकिंग एंडवरती येतोय. त्याच्या बॅटमधून चांगले फटके आलेत या मॅचमध्ये. जर पाहिलं तर पार्थिवला चांगली बॅटिंग करावी लागेल. युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली संघ नवी मुंबई विभागातून आज जर पाहिलं तर भरपूर मोठा प्रवास करून या विभागामध्ये दाखल झाला आणि चांगला खेळ आतापर्यंत दाखवला या संघानं. यावेळेस पाहिलं तर शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय.
शतरक्षक आहे तिथे आणि इथे देखील सिंगल मिळते, लेगबायच्या स्वरूपात धाव मिळते. या षटकामध्ये अविनाश चांगली गोलंदाजी करतोय. जरूर त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु तदनंतर चांगलं कंट्रोल, चांगलं नियंत्रण त्याने आपल्या गोलंदाजीवरती दाखवलाय. कारण चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. वेग जरी नसला ना तरी या गोलंदाजाकडे टप्पा आहे आणि त्या अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना मागील चेंडूवरती त्याने चांगलं कमबॅक केलंय. फुलटच बॉल समोरच्या दिशेने केले तर फिल्डर आहेत, परंतु त्यांना भेदून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चांगला फटका या मॅच मध्ये येतोय. बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. मला मिळाला प्रवीणच्या बॅटमधून. अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ धाडलं होतं. येणारे 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अविनाश. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. इथे चेंडू आलाय डॉट. येणारे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये जर पाहिलं ना आता पार्थिवला जबाबदारीनं खेळावं लागेल. या अगोदर देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत, परंतु येणाऱ्या 7 चेंडूवरती त्याला 18 धावा या मॅचमध्ये कराव्याच लागतील. काय जबरदस्त सामना 2 संघामध्ये तुम्ही पाहताय. 40+ खुल्या गटातील सामने आज या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला विशाल सचिन 11 कुर्ला संघ तुम्ही पाहताय. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती 54 धावा लगावल्या आणि 55 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या संघाच्या विरोधात पाहायला मिळतंय. परंतु आतापर्यंत ऐरोली संघाने देखील चांगला प्रयत्न या मॅचमध्ये केला आहे, परंतु येणाऱ्या 7 चेंडूवरती त्यांना 18 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. काय जबरदस्त सामना रंगलाय. पार्थिवचं कौतुक करावं लागेल. एका बाजूने तो झुंज देतोय, कारण इथे जर पाहिलं ना तर एकामागे फलंदाज बाद होत होते, परंतु प्रवीण आणि पार्थिव या 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी देखील पाहायला मिळते. परंतु इथून जर पाहिलं ना तर 7 चेंडूमध्ये 18 धावा फलंदाजाला कराव्या लागतील या मॅचमध्ये. छोट्या नाव त्याचं जोगे नसेल नाव त्याचं. बॉलिंग ट्रॅकवरती जोगेन आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात जोग्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि 7 चेंडूमध्ये 18 धावा त्याला डिपेंड करायच्या आहेत. गोलंदाज तयार. पार्थिवसाठी फुल टच बॉल. इथे जर पाहिलं तर बॅटच्या व्यवस्थित चेंडू पट्ट्यात आला नव्हता आणि शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी गली रिजन आणि थर्डमॅनला धाव घेतली जात नाही आहे. थोडंसं निराश असेल पार्थिव, कारण लोअर फुल टच चेंडू होता आणि या चेंडूला सीमारेषेच्या पलीकडनं धाडणं अगदी गरजेचं होतं, परंतु ते कार्य पार्थिवच्या माध्यमातून झालेलं नाही आहे. पहिला चेंडू येते डॉट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा इथे फुल टच बॉल. पार्थिवच्या बॅटमधून मोठा फटका. चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. पार्थिवच्या बॅटमधून येतोय तडाखा. षटकार. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता आणि सरळ चेंडूला धाडले सीमारेषेच्या पलीकडे. येणारे 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी युनायटेड स्पोर्ट्स ऐरोलीला. यावेळेस पाहिला तर अजून एक मोठा फटका. पार्थिवच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार येतोय या मॅच मध्ये. वाह, काय बॅटिंग करतायत पार्थिव. अफलातून स्ट्रोक सजवलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. तीन षटकार ठोकले तर RCS यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक पार्थिवला. आणि पार्थिवने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून पारितोषिक आहे. आणि इथे जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या
आहेत त्या 6 धावा. काय बॅटिंग करतायत, जबरदस्त बॅटिंग पार्थिवच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 11 चेंडूमध्ये 33 धावा या मॅचमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन. वाह वाह वाह, मॅच फिनिश, सामना जिंकलाय. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार पार्थिवच्या बॅटमधून या मॅच मध्ये आलेत आणि सामना जिंकलाय युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या संघाने. अभिनंदन अभिनंदन, अफलातून बॅटिंग केली आहे पार्थिवने या मॅच मध्ये. वेल प्लेड. सारखी बॅटिंग केली पार्थिवने या मॅच मध्ये आणि तोच ठरलाय या मॅचचा विजयाचा शिल्पकार पार्थिव या व्यासपीठावरती. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारा. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय मिस्टर पार्थिव. काय जबरदस्त बॅटिंग पार्थिवने या मॅच मध्ये केली. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार, त्याच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता होती आणि जोग्या या गोलंदाजाच्या विरोधात 3 षटकार ठोकले त्या मॅच मध्ये. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. तब्बल 12 चेंडूमध्ये पार्थिवने या मॅच मध्ये धावा बनवल्या. त्या एकंदरीत जर पाहिलं तर 39 धावा, 12 चेंडूवरती 39 धावा पार्थिवच्या बॅटमधून अफलातून बॅटिंग केली. पार्थिव या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा. आपल्याला पारितोषिक देखील आहे. चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक आणि RCS या ग्रुपच्या माध्यमातून देखील तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली, काय सामना रंगला होता. तुम्ही नक्कीच डिका स्पोर्ट्स लाईव्ह वरती हायलाईट पाहू शकता. शेवटच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने पार्थिवच्या बॅटमधून 3 षटकार आलेत, काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली. अफलातून खेळ दाखवला. असं वाटलं होतं की सामना फसतोय की काय युनायटेड स्पोर्ट्स ऐरोलीसाठी, परंतु पार्थिव एका बाजूला लढत राहिला या मॅचमध्ये आणि अफलातून बॅटिंग त्याने केली आणि सामना जिंकला. चांगली बॅटिंग. अगदी शेवटचा जो षटकार होता ना, लाजवाब होता. लोअर फुलटा चेंडू होता आणि लवकर त्यांनी लाईन पिक केली आणि काय जबरदस्त बॅट स्विंग त्याचा पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करत असताना चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफच्या डोक्यावरून फेकला होता आणि तो सामना या ठिकाणी जिंकला युनायटेड स्पोर्ट्स ऐरोली या संघाने. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. एका बाजूला कनक 11 भांडूप, त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर PK सन डोंबिवली या दोन संघामध्ये पार्थिव या